नमस्कार, बोंजूर. मी आहे प्रिया आणि आज या देशाची सफर फक्त अजून एक प्रवास नसून पूर्ण जीवनाचं सार असणार आहे. कारण या देशाने मला शिकवलं शून्यातून पुन्हा पुन्हा कसं उभं राहायचं आणि फक्त उभं राहायचं नाही तर उंच कसं उडायचं. ओळखलत का कोणता देश? तर हो, हा पोलंड. आणि याचा इतिहास आपण आज जवळून अनुभवणार आहोत. पोलंडची कथा म्हणजे एका पुनर्जन्माची कथा आहे, ते पण 8 वेळा. त्यात 1795 ते 1918 अशी तब्बल 123 वर्ष नकाशावरून गायब होता. रशिया, प्रशिया आणि ऑस्ट्रिया या देशांनी पोलंडचे तुकडे केले. पण म्हणतात ना, यू कॅन टेक अ बॉय आउट ऑफ अ कंट्री बट यू कॅनॉट टेक अ कंट्री आउट ऑफ अ बॉय. नकाशावर देश नसला तरी लोकांच्या हृदयात पोलंड जिवंत होता. त्यांची भाषा, त्यांची संस्कृती आणि त्यांचं संगीत, जे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलं तेही, ही त्यांची ओळख होती. अखेर पहिल्या महायुद्धानंतर पोलंडला पुन्हा स्वातंत्र्य मिळालं, पण फक्त 20-22 वर्षांसाठी. दुसऱ्या महायुद्धात मनुष्य जातीला ज्ञात असलेला सर्वात क्रूर काळ पोलंडने अनुभवला. नाझी जर्मनीने 80 ते 90% वॉर्सोचा भाग उद्ध्वस्त केला होता. फक्त इमारती, शहरच नाही तर लोकांना आणि त्यांच्या संस्कृतीलाही नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. पण युद्धाच्या राखेतून परत पोलंड भरारी घेणार होता. वॉर्सोचे नकाशे, ब्ल्यूप्रिंट्स तर जळाले होते, पण लोकांनी इटालियन चित्रकार बर्नार्डो बेलेत्तो याच्या 18व्या शतकातल्या पोलंडच्या चित्रांचा आधार घेऊन एक इमारत, एक भिंत आणि एक खिडकी उभारली. ओल्ड टाउन तंतोतंत उभारलं, कारण त्यांना त्यांच्या पुढच्या पिढीला दाखवायचं होतं त्यांचं खरा पोलंड. 70 वर्षापूर्वी फक्त राखेचा ढिगारा असणारा हा देश आणि त्याची राजधानी आज ताठ मान करून परत उभे आहेत. तुम्हाला हा पोलंडचा इतिहास कसा वाटला ते सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी पाहिलेला पोलंड तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत.